यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपालकृष्ण भगवान जय, श्री शुकदेव भगवान जय। आनंदकंद भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा, ज्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात। चातुर्मास चाललेला आहे आणि चातुर्मासाच्या या पर्वकालामध्ये या वर्षी अत्यंत सुयोग हरिदासांना या ठिकाणी मिळालेला आहे। अधिक श्रावण महिना चाललेला आहे, अर्थात पुरुषोत्तम मास या ठिकाणी चालू आहे। अधिक मासामध्ये भगवंताची कथा गायन करण्याचं सौभाग्य आणि भगवंताची कथा ऐकण्याचं, श्रवण करण्याचं सौभाग्य तुम्हाला मला या ठिकाणी मिळत आहे। ही भगवंताची तुमच्या माझ्यावरती अत्यंत कृपा आहे। कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्या कथेचं गायन स्वतः भगवंतांनी केलं, जी कथा भगवंतांनी ब्रह्मदेवांनी नारदजी महाराजांना, नारदजी महाराजांनी वेदव्यासजी महाराजांना, वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवजी महाराजांना आणि शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना जी परम पवित्र कथा वर्णन करून सांगितली, जी कथा ऐकून राजा परीक्षितींचा उद्धार झाला, तीच परम पवित्र कथा आजपासून 7 दिवस तुम्हाला मला या ठिकाणी श्रवण करायची आहे। अनेकांनी ज्या कथेचं गायन केलं, अनेकांनी ज्या कथेचं श्रवण केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी या कथेचं गायन केलं, ज्यांनी ज्यांनी या कथेचं श्रवण केलं, या कथेचं आयोजन नियोजन ज्यांनी ज्यांनी केलं ते धन्य झाले। परमकल्याण त्यांचं झालं, राहिलो तुम्ही मी। भगवंतानी या माध्यमातून तुम्हाला मला एक संधी दिलेली आहे, त्या संधीचा उपयोग तुम्हाला मला करून घ्यायचा असतो। सामान्य जीवन आपलं रोजचं जगणं चाललेलं आहे। कळायला लागल्यापासून आपण सारे व्यवहार कर्म करत आहोत, प्रपंच कर्म करत आहोत, संसार कर्म करत आहोत आणि आपल्या पाठीमागं उद्योगाचा, व्यवसायाचा, नोकरीचा, परिवाराचा व्याप लागलेला असल्याचा परिणाम फार कमी वेळ आपल्याकडून भगवंताची सेवा घडत असते। परंतु काही काळ असे वर्णन केलेले आहेत की ज्या काळामध्ये आवर्जून भगवंताची सेवा ही प्रत्येकाकडून घडलीच पाहिजे। म्हणून तुमच्या माझ्याकडून जे पुण्य घडत असतं, नेहमीप्रमाणे पुण्य करण्याची जी अनेक भक्तांना सवय असते,
आणि अनेक माणसं सतत सतत पुण्यकर्म करत असतात. त्यातल्या त्यात पुण्यकर्म करणाऱ्यांना एक प्रकारची पर्वणी, एक प्रकारची संधी या ठिकाणी भगवंतांनी दिलेली आहे, ज्याला अधिक मास असं म्हणतात, पुरुषोत्तम मास असं म्हणतात, ज्यामध्ये अधिक मासाचं फलित असं सांगितलं की अधिक मासामध्ये जे पुण्य साधन जीवाकडून घडतं त्याचं अधिक पटीनं पुण्य त्याला भेटत असतं. हे अधिक मासाचं फल आहे. याच्यामध्ये अजून एक समजून घेण्याजोगी गोष्ट आहे. अधिक मासामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यावहारिक शुभ कार्य करायला चालत नसतात. अधिक मासामध्ये कोणत्याही प्रकारचं सकाम कर्म करण्याची शास्त्राची परवानगी नाही. सकाम कर्म म्हणजे एखाद्या आपली मनातली जी इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी अनेक कर्म सांगितलेले आहेत. तर बऱ्याच माणसांना असं वाटतं की अधिक महिना चाललेला आहे, आपण सकाम आपलं जे मनातली कामना आहे, जी भावना आहे, जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी त्या निमित्ताने आपण शुभकर्म पुण्यकर्म एखादं करावं. पण अधिक मासाच्या महात्म्यामध्ये वर्णन करत असताना असं सांगितलं की कोणत्याही प्रकारचं सकाम कर्म हे अधिक मासामध्ये न केलेलं बरं असतं. कुणी म्हणेल अधिक मासामध्ये मग आम्हाला पुण्य साधना करायची असेल तर काय साधना आम्ही करावी? याला एकच उत्तर आहे, हरिकथा आणि हरिनाम संकीर्तन करावं. तसं तर सारेच भगवंताचे भक्त असतात. त्यातल्या त्यात प्रामुख्याने भगवान नारायणांची उपासना अर्थात गोपाल कृष्णांची उपासना ही अधिक मासामध्ये वर्णन केलेली आहे. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. पुरुषोत्तम म्हणजे भगवान गोपाल कृष्ण अर्थात नारायण पूर्ण पुरुषोत्तम. यज्ञ केला तरी चालतो, याग केला तरी चालतो, जप केला तरी चालतं, तप केलं तरी चालतं, हरिकथा श्रवण केली तरी चालते, गायन केली तरी चालते, पण त्याचं उद्दिष्ट एकच असायला पाहिजे, भगवंत. तर अधिक मासामध्ये केलेली जी पुण्य साधना आहे ती आपल्याला फल देत असते. हे जरा असं सामान्य माणसाला ऐकायला उलट वाटण्याची शक्यता असते, पण आता शास्त्रच आपल्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहे म्हटल्यावर आपला नाईलाज असतो. भगवंतासमोर सत्शास्त्र ग्रंथांसमोर आपले हात बांधलेले आहेत. शास्त्र सांगतं त्या पद्धतीने आपल्याला सारे कर्म करावे लागत असतात. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, अशी एक उक्ती ज्ञानोबारायांनी केलेली आहे. जी गोष्ट शास्त्रांनी त्यागायला सांगितलेली आहे तिचा त्याग करावा. मग ते राज्य जरी असलं तरी सुद्धा ते गवताच्या काडीसारखं मानावं आणि त्याचा त्याग करायला सांगितलेला आहे. आणि जी गोष्ट शास्त्राने करायला सांगितलेली आहे आणि ज्या काळात करायला सांगितलेली आहे ती आवर्जून प्रत्येक माणसाने करणं फार आवश्यक आहे. म्हणून अधिकस्य अधिकम फलम असं अधिक मासाचं महात्म्य वर्णन केलं जातं. नाही वर्षभर आपल्याकडून परमार्थ साधना घडणं शक्य होत. 12 महिने 18 काळ आपल्याकडून जर का भगवंताची निष्काम सेवा घडणं जर का शक्य नसेल तर निदान काही पर्व काळ असे सांगितलेले आहेत, त्या पर्व काळामध्ये आपल्याकडून भक्ती साधना भक्तीचं अनुष्ठान घडणं नितांत आवश्यक असतं. आणि पुरुषोत्तम मासाच्या या परमपवित्र कालावधीमध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन, श्रीमद भागवत कथेचं गायन आणि श्रीमद भागवत कथेचं श्रवण ही सर्वश्रेष्ठ उपासना आणि सर्वश्रेष्ठ अनुष्ठान वैष्णवांना सांगितलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून सगळ्यात अगोदर चातुर्मास साधना करणाऱ्या साधकांसाठी पर्वणी आहे.
ज्यांनी आपलं आयुष्य हे भगवंताच्या भक्तीसाठी वाहून घेतलेलं आहे, अशा भक्तांसाठी चातुर्मास ही महान पर्वणी आहे। त्यातही जरी असे काही माणसं असतील की ज्यांनी आपलं आयुष्य अजून भगवंतासाठी वाहून घेतलेलं नसलं तरी सुद्धा, तुम्ही मी माणसं जरी प्रपंच कर्म करणारी, संसार कर्म करणारी असलो तरी सुद्धा चातुर्मासाच्या कालावधीमध्ये कोणत्या तरी प्रकारचा एक विशिष्ट नियम आपण घेतला पाहिजे। तो नियम देवाच्या संबंधामध्ये असावा, तो नियम ग्रंथाच्या संबंधामध्ये असावा, भक्तीच्या संबंधामध्ये असावा। कोणता तरी एक नियम। कोणी म्हणेल कशासाठी घ्यायचा असतो नियम? त्या नियमाचा परिणाम असा होतो की त्या निमित्ताने आपली चित्तवृत्ती जी आहे ती भगवंताकडे केंद्रित होत असते। म्हणून एक नियम जो आपल्याला शक्य होईल तो एक नियम घ्यावा, भगवंतासाठी घ्यावा। कारण हे प्रत्येकाला माहित आहे, माझ्याकडून काही फार 24 तास भजन करणं शक्य आहे का आपल्या सारख्यांकडून? कोणी म्हणेल 24 तास भजन करत बसलो तर हे प्रपंच कर्म, उद्योग, कामधंदा, नोकरी, व्यवसाय कोणी करायचा? आणि ते केलं नाही तर खायला प्यायला काही भेटणार नाही। ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्य आहे का? म्हणजे मला तर ही गोष्ट मान्य आहे, तुम्हाला मान्य आहे का की पूर्ण वेळ आपल्याकडून वर्षभर काही अखंड 24 तास भगवंताची भक्ती होणं, भजन होणं शक्य नाही। शेवटी अन्न खाण्यासाठी उठावंच लागणार, पाणी प्यावंच लागणार, शरीर आहे, शरीराला विश्रांती द्यावी लागणार, त्याला विश्रांती द्यावी लागणार, त्याला झोप येणार किंवा झोपवावं लागणार। हे सगळं क्रमप्राप्त आहे महाराज। कारण शरीर आहे, शरीराच्याही काही मर्यादा आहेत आणि जीवन जगत असताना प्रत्येक पावलावरती आपल्याला आपल्या शरीराच्या मर्यादेचा विचार करावा लागतो। मी कुठपर्यंत पळू शकतो, मी कुठपर्यंत चालू शकतो। म्हणूनच हा प्रश्न आहे की ज्या वेळेला मला साधना करायची वेळ येते, ज्या वेळेला मला भगवंताच्या संबंधामध्ये भक्ती करण्याची वेळ येते, त्यावेळेला मी कोणता नियम घेऊ शकतो आणि तो कितपत सांभाळू शकतो याचा अगोदर नियम घेणाऱ्यांनी विचार करावा। नसता मग नियम घ्यायला सांगितलं की चटकन मन प्रवृत्त होतं, नियम घ्यायला तयार होतं, पण नियम टिकवून ठेवणं फार अवघड आहे। मग एक करू शकतो आपण, एखादा नियम एखाद्याने घेतला तर त्या नियमामध्ये हळूहळू हळूहळू आपल्याला त्याला वाढवता येतं। पण एकदम सुरुवातीला जर का करायचं म्हटलं तर ते जमत नसतं। एकदमच आपल्याला 50 किलोची गोणी, 1 क्विंटलची गोणी उचलायची म्हटली तर जमेल का? नाही जमणार। मला किती शक्य होईल त्याचा विचार करावा आणि मला काहीच शक्य होत नाही असं कधीच नसतं। मला काहीच करणं शक्य नाही असं म्हणणाऱ्यांसाठी सुद्धा शास्त्रामध्ये योजना आहे। आपण योजना तपासतो ना, नवीन सरकार आलं की नवीन सरकारने काय योजना आणल्या, बँकेमध्ये आम्हाला पैसे ठेवायचे, पतसंस्थेमध्ये आम्हाला पैसे ठेवायचे आहेत, काही दागिने ठेवायचे आहेत, तर योजना काय आहेत तुमच्या, व्याजदर काय आहे, हे सगळं आता व्यवहार पाहणारे करणारे तुम्ही सारी मंडळी, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित असेल। हे सगळे योजना पाहतो की नाही आपण? मला काहीच करता येत नाही, माझं शरीरच त्याच्यासाठी सक्षम नाही असं कोणीच म्हणू नये। म्हणत असला एखादा तरी सुद्धा शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये प्रत्येकासाठी सुविधा आहेत। ज्याला असं वाटतं मी योग साधना करू शकतो, अष्टांग योग साधना करू शकतो, त्यांनी खुशाल करावी। हिमालयाच्या शिखरावरती जाऊन बसावं,
अंगावरती कोणत्याही प्रकारचं उबदार वस्त्र न घेता हिमालयाच्या शिखरावरती बसावं. अलकनंदा वाहती आहे महाराज. भगवान शंकरांच्या जटेतून निघाली आहे. पहाटे 2 वाजता 2:30 वाजता उठावं आणि अलकनंदेमध्ये डुबकी मारावी. मग ध्यान, मग आसन मांडावं. आसन मांडणं म्हणजे काय? आसनाचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला कुठलं आसन सूट होतं? एखाद्याला वाटलं मी पद्मासन घालू शकत नाही, मांडीवर मांडी ठेवू शकत नाही, मग त्यांनी सुखासनात बसावं. एखाद्याला वाटलं मी टेकल्याशिवाय बसूच शकत नाही, जसं मी बसलो, टेकून बसावं. एखाद्याला वाटलं मी मांडी घालून बसू शकत नाही, त्यांनी तसं बसावं. ज्याला जसं बसता येतं त्यांनी तसं बसावं. पण बसलेलं असताना मी ज्या आसनात आहे ते आपलं आसन स्थिर असायला पाहिजे. याला म्हणतात आसन शुद्धी, आसनाची स्थिरता. आसन. ज्याला शीर्षासनामध्ये बसता येतं तासन तास, 5-5, 6-6 तास, त्यांनी शीर्षासनात बसावं. डोकं खाली ठेवावं, पाय वर करावे. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याला म्हणतात योग साधना. ही ज्याला वाटत असेल मला शक्य होतं त्यांनी करावं. मी अन्न पाण्याविना राहू शकतो त्यांनी राहावं. जप करता येत असेल जप करावा, तप करता येत असेल तप करावं, व्रत करावं महाराज. पण मुद्दा इतकाच आहे, केल्याशिवाय कोणीही राहता कामा नये. एवढं सूत्र आहे, लक्षात घ्या. केल्याशिवाय कोणीही राहता कामा नये. जरा वेळ का होईना आपला भगवंताच्या सहवासामध्ये गेलाच पाहिजे. म्हणून नित्यनेमाची उपासना ही कुठल्याही संप्रदायाचे जर का आपण वाटेकरी झालो, वाटसरू झालो, पंथस्थ झालो, नाना प्रकारचे संप्रदाय आहेत आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये. प्रत्येक संप्रदायाची आपापली एक ठरलेली विशिष्ट उपासना पद्धती आहे. एखाद्याला जर का असं जाणवलं की मी कोणत्या संप्रदायामध्ये अजून प्रवेश केलेला नाही, अजून जर का असं एखाद्याच्या मनात आलं की मला नेमका माझा संप्रदाय नेमका कोणता आहे आणि मी कोणत्या संप्रदायाने चालायला पाहिजे हेच मला अजून कळालेलं नाही, तर काय करावं? ज्यांची आपण शरणागती केलेली आहे, त्यांचा जो संप्रदाय असेल तो आपला संप्रदाय आहे हे गृहीत धरावं. जरी आपण कुठल्याही संप्रदायाची विशिष्ट उपासना पद्धती जर का अजून अंगीकारलेली नसली तर काय करावं, असा जर एखाद्याचा प्रश्न असला तर लक्षात घ्या, जी आपल्या कुलपरंपरेने आपल्या घरामध्ये उपासना चालत आलेली आहे ती उपासना आपण करावी. तिसरी गोष्ट, कुलपरंपरेमध्ये काय उपासना चालत आलेली आहे हेही माहीत नाही आणि कुलदेवतेची उपासना करण्याची मानसिकता नाही, तर तिसरा घटक, आपली श्रद्धा कोणत्या दैवतावरती होते त्याचा शोध घ्यावा. मला हृदयस्थ कोण प्रिय आहे? मला राम प्रिय आहे, मला शिव प्रिय आहे, मला कृष्ण प्रिय आहे, मला जगदंबा प्रिय आहे. अंतर्मन आपल्याला साक्ष देतं महाराज. आपलं अंतर्मन कुणाकडे धाव घेत आहे, बस आपण त्या ठिकाणी आपलं मन, आपली चित्तवृत्ती एकाग्र करावी. आता प्रश्न येतो, यालाच म्हणतात आराध्य दैवत. म्हणून दैवत दोन असतात. एक जे कुलपरंपरेने चालत आलं त्याला कुलदैवत म्हणतात, आणि दुसरं जे आहे ज्याची आपण अत्यंत भक्ती भावनेनं आराधना करतो त्याला आराध्य दैवत असं म्हणतात. कुलदैवत बदलता येत नसतं किंवा निवडता येत नसतं, पण आराध्य दैवत निवडण्याची स्वतंत्रता ही प्रत्येकाला दिलेली आहे. ज्याला वाटेल जसं तो आपली आराध्य देवता या ठिकाणी निवडू शकतो. कोणत्याही प्रकारचं बंधन कुणावरच नाही. आणि मग आराध्य देवतेची उपासना कशी करावी असा जर का प्रश्न आला तर एक
आपल्या भक्ती भावनेनुसार आपल्याला जशा पद्धतीने शक्य होईल तशी आपली आराध्य देवतेची उपासना आपण करावी। उपासना करत असताना जे माझं आराध्य दैवत आहे त्या दैवताच्या संबंधातले जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ जर आपल्याला उपलब्ध झाले तर त्या ग्रंथामध्ये जी उपासना सांगितली त्या पद्धतीने ती करावी। पैकी श्रीराम आणि श्रीकृष्ण हे असं दैवत आहे महाराज, हे सार्वभौम दैवत आहे। सार्वभौम दैवत आहे याचा अर्थ कोण्या एका विशिष्ट माणसासाठी राम नाही आणि कोण्या एका विशिष्ट माणसासाठी कृष्ण नाही, कोण्या एका विशिष्ट माणसाचा विशिष्ट संप्रदायाचा राम नाही आणि कोण्या एका विशिष्ट संप्रदायाचा कृष्ण नाही। राम सार्वभौम आहे आणि कृष्ण सार्वभौम आहे। म्हणून कली कालावधीमध्ये 2च अवतार सर्वश्रेष्ठ मानले गेले, भगवंताचे 24 अवतार वर्णन केले आणि श्रीमद भागवत या 24 अवतारांचं वर्णन करतं। पण प्रामुख्याने 2 अवतार हे सर्वांना मान्य झाले, एक राम अवतार आणि कृष्ण अवतार। येईल आपल्याला पुढे चरित्र, त्या दिवशी आपण सविस्तर पाहू। हे सगळं सांगण्याच्या पाठीमागची एकच गोष्ट आहे, एकच मतितार्थ एवढा आहे की आपण साधना करावी। नाही आराध्य दैवत आपल्याला निवडता आलं तर कुलदेवतेची उपासना ही घरामध्ये झालीच पाहिजे। त्याच्यासाठी गृहस्थाश्रम घेतलेल्या माणसाला नित्य पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत। एक देवयज्ञ सांगितलेला आहे, एक पितृयज्ञ सांगितलेला आहे, एक ब्रह्मयज्ञ सांगितलेला आहे, एक भूतयज्ञ वर्णन केलेलं आहे। देवयज्ञ म्हणजे देवतांची आराधना आपल्याला करायला सांगितलेली आहे। देवतांमध्ये कोणत्या देवतांची आराधना करावी असा जर प्रश्न आला, मध्यंतरीचा काळ असा आला की सनातन धर्माला फार फाटे फुटले, नवीन नवीन देवता तयार करायला लागली माणसं, नवीन नवीन मत, नवीन नवीन पंथ, नवीन नवीन संप्रदाय आणि त्या संप्रदायाचे नवीन नवीन ग्रंथ, आणि प्रत्येक जण हाच शिक्का मारायला लागला की आम्हीच श्रेष्ठ, आम्हीच श्रेष्ठ, आम्हीच श्रेष्ठ। आता याच्यामध्ये भानगड अशी झाली की जे आपल्यासारखे सामान्य माणसं भक्त आहेत त्यांची फार मोठी संभ्रमावस्था तयार झाली की आता नेमकं आम्ही काय करावं। बरीच माणसं आजही म्हणतात की हिंदू धर्मामध्ये एवढे दैवत आहेत, आपला खरा देव कोणता आहे। तसं पाहायला गेलं तर हा संभ्रम काही चुकीचा नाही, आणि म्हणूनच मध्ययुगीन कालावधीमध्ये भगवान शंकरांनी हाच संभ्रम दूर करण्यासाठी अत्यंत अद्वितीय अवतार धारण केला, ज्याला आपण श्रीमदाद्य शंकराचार्य या नावाने ओळखतो। आणि शंकराचार्यांनी हे सारं नियमन केलं आणि याला एका चाकोरीबद्ध पद्धतीनं आपल्या धर्माची एक सुनियोजित जी धारा आहे त्याच्या गाठी पक्क्या बांधून ठेवल्या। आणि म्हणून आपल्याला देवतांचं पूजन करत असताना मुख्य 5 देवता सांगितलेल्या आहेत। मुख्य 5 देवता, पहिली देवता भगवान नारायण, दुसरी देवता भगवान गणेश, तिसरी देवता भगवान सूर्य, चौथी देवता भगवान शिव आणि 5वी देवता भगवती परांबिका जगदंबा, जिला दुर्गा म्हणा, महाकाली, महासरस्वती, जे काही हे आपले 5 मुख्य दैवत आहेत। त्यांची सेवा आपण करावी, आराधना करावी। आता असं झालं की एवढा धकाधकीचा काळ आला की माणसाला 10 मिनिटं 20 मिनिटं निवांत बसायची सुद्धा फुरसत आता राहिली नाही, इतका धकाधकीचा काळ आला। आपलं शहर तर आत्ताशी त्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे असं मला माझ्या ज्ञानानुसार वाटतं बरं का, बाकी मला बाहेरचं काहीच माहित नाही। धकाधकीचा काळ आला, अशा वेळेला निदान अधिक मासासारखे जे पर्व काळ असतात त्या पर्व कालावधीमध्ये आपल्याकडून भक्तियुक्त अनुष्ठान झालंच पाहिजे, जे हरिप्रीत्यर्थ असेल। आणि या साऱ्या अनुष्ठानांमध्ये भगवंताला प्रिय असणारी, भक्ताकडून घडलेली भगवंताला अत्यंत प्रिय असणारी सर्वश्रेष्ठ सेवा
म्हणजे श्रीमद भागवत कथेची सेवा आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। याच्यामध्ये तिळमात्रही शंका घेण्याचं कारण नाही, तिळमात्रही संशय घेण्याचं कारण नाही, किंतु परंतु नाही महाराज, कथा हे या जगतातलं सर्वश्रेष्ठ साधन आहे। या कलियुगातलं सर्वश्रेष्ठ साधन कथा। आणि या निमित्ताने अधिक मासाच्या निमित्ताने जर का तुमच्या माझ्याकडून आजपासून श्रीमद भागवत कथा श्रवण होणार असेल तर हे आपलं भाग्य आहे महाराज। तसं तर या अगोदरही या ठिकाणावरती आपण या परिसरामध्ये श्रीमद भागवत कथा ऐकलेली आहे। आपण सारे कथाप्रेमी आहात। संभवतः मला असं वाटतं 2004 साली कथा झाली का बाबांची? 4 साली। त्यावेळेला तर आम्ही फार लहान लहान होतो। आणि त्यावेळेला आपण साऱ्यांनी बाबांच्या मुखातून हरिकथा ऐकलेली आहे। आम्ही जरी सोबत यायचो कथेला तरी पण आम्ही म्हणत असताना आम्ही दोघं येतो, पण खेळत असताना फक्त मीच येतो, कारण ते त्यावेळेपासून तिथंच आहे। त्यावेळेला आईलाही आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे व्यासपीठावरती। म्हणून इथं आलं आणि कथेचा योग आला की अगोदर तो प्रसंग, अगोदर तो काळ आठवतो आणि त्यातल्या त्यात निदान व्यक्तिगत मला तरी, तुम्हाला कितपत स्मरण आहे त्याबद्दल कल्पना नाही, पण आईची आठवणही येते। कारण इकडून तिकडून असं सगळीकडून फिरून आलं की जवळ येऊन बसायचं। त्यानंतर 2016 मध्ये देवी भागवत कथा झाली, बरोबर 15 का 16 साली। त्यावेळेला बाबा व्यासपीठावर देवी भागवत कथा करण्यासाठी बसले। सुरुवातीची 4 दिवस बाबांनी कथा केली, नंतर थोडंफार तब्येतीची अडचण आल्यामुळं मग मीच बसलो व्यासपीठावर आणि पहिल्यांदा दुसऱ्यांदा माझी त्यावेळेला श्रीमद देवी भागवत कथेची सेवा संपन्न झाली। त्यावेळेला आपल्या समोर बसण्याचा योग आला। त्यानंतर 18 साली इथं नाही पण कुठेतरी इथं प्रतापनगरला बाजूलाच 18 साली श्रीमद भागवत कथा संपन्न झाली। त्यावेळेला मजदासाला सेवा करण्याची संधी मिळाली आणि आता अधिक मासाच्या, त्याही वेळेला अधिक मास चाललेला होता। यावेळेला पुन्हा एकदा अधिक मासाचा परमपवित्र काल आणि मजदासाला भगवंताची सेवा करण्याची संधी मिळाली। प्रार्थना करू भगवंताला 7 दिवस निर्विघ्नपणाने आमच्याकडून तू ही सेवा करून घे, आनंदाने आमच्याकडून, आणि आमच्यामध्ये जेवढी शक्ती असेल तेवढी शक्ती आमची तूच पणाला लावून घे। 7 दिवस बस, आम्हाला दुसरं काहीच नको। तू जेवढा वेळ तुझ्या कथेमध्ये आम्हाला रमवशील तेवढा वेळ आम्हाला रमवून घे, कारण याच्या बाहेरचं जग अंतर्मनाला फार समाधानकारक आहे हे मानणं म्हणजे, आणि तेही या व्यासपीठावरती बसून मानणं म्हणजे फार मोठा भ्रम आहे। आणि त्यातल्या त्यात इथं बसून मांडणं म्हणजे अपराधच आहे। म्हणून याच्या बाहेरचं जे जगत आहे महाराज, त्या जगाचा विचार जरासा आपला थांबवून, त्या जगताची ध्येय धोरण आपली जराशी थांबवून, आपली चित्तवृत्ती त्या अनंत ब्रह्मांड नायक करुणानिधान भक्तवत्सल शरणागत वत्सल श्री हरीच्या चरणी एकत्रित व्हावी, एकाग्र व्हावी, अशी कृपा त्या भगवंतानी आपल्यावरती करावी। याच्यात तर तिळमात्र शंका नाही की येत्या 7 दिवसामध्ये हरिकथेचं एक अक्षर आपल्या हृदयाला रोमांचित केल्याशिवाय राहणार नाही, आपल्या शरीराला रोमांचित केल्याशिवाय राहणार नाही, कारण ती आपल्या हरीची कथा आहे। प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान झालेल्या त्या भगवंताला आपण साक्षी ठेवून त्याच्या सहवासामध्ये बसून ग्रंथराज श्रीमद भागवताची सेवा 7 दिवस करू। त्यासाठी अगोदर आज पहिला दिवस आहे,
तर भगवंताची शरणागती करणं नितांत आवश्यक आहे. कारण आपण त्याचा हात पकडल्याशिवाय किंवा त्यांनी आपला हात पकडल्याशिवाय ही वाट आपल्याकडून चालणं फार अवघड आहे. आणि त्याचा हात आपल्याला पकडता यावा किंवा त्यांनी आपला हात पकडावा. आणि ही 7 दिवसाचा प्रवास काय आणि मृत्यूपर्यंतचा प्रवास काय हा आपला सहज आणि सुखकर व्हावा यासाठी अगोदर शरणागत होणं नितांत आवश्यक आहे. म्हणून त्या भगवंताला साक्षी ठेवून त्याचं जरासं ध्यान डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करून त्याच्या चरणावरती आपलं नतमस्तक टेकवून, हे भगवंता मी तुझा शरणागत होतो आहे ही भावना प्रकट करणं आज नितांत आवश्यक आहे. प्रार्थना करू आपण सारी. हे हरी हरी शरणं 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 हरो हरि पाप गठरी शरण में तेरी आई हूँ. हरो हरि पाप गठरी शरण में तेरी आई हूँ. राधे शरणं 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 राधे शरणं. लगा दो पार नैया को नहीं तो डूब जाएंगी. लगा दो पार नैया को नहीं तो डूब जाएंगे. लगा दो पार नैया को नहीं तो डूब जाएगी. लगा दो पार नैया को नहीं तो डूब जाएंगे. हमारा कुछ न बिगड़ेगा
लाज जाएगी। हमारा कुछ न बिगड़ेगा, तुम्हारी लाज जाएगी। गुरु शरणं 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 गुरु शरणं। हरि शरणं 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 हरि शरणं। गुरु शरणं 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 गुरु शरणं। विठ्ठल शरणं 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 विठ्ठल शरणं। हरि शरणं 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 हरि शरणं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जे सच्चिदानंद स्वरूप आहेत, जे या समस्त जगताच्या उत्पत्तीला कारण आहे, ज्यांच्या शक्तीवरती हे सारं जगत जन्माला येतं, स्वतःच्या शक्तीवरती जे या जगाचा सांभाळ करतात, ज्यांच्या कृपेचा परिणाम जन्मल्यापासून तुमच्या माझ्या पाठीमागं असलेले अधिदैविक ताप, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप असे त्रिविध ताप जे नष्ट करतात, अशा भगवान गोपाल कृष्णांना श्री कृष्णाय वयं नुमः। आपण सारे भक्त मिळून पुन्हा पुन्हा वंदन करू, नमस्कार करू।